येस मॅम. रँक ऑफ ए पर्यंत झालं मॅम. कुठपर्यंत आलेलं सांगा. हा रँक ऑफ म्हणजे आम्ही सॉल्व्ह केलंय, आपण सॉल्व्ह करताना निम्म झालं होतं. हा, हे आर एक्झाम्पल इज घेतलं लेस होतं आपण. दॅन एन येते मॅम. रँक इज लेस दॅन एन आलं ना. हा. हा हा, मला इक्वेशन सांगताय का आता. हा येस मॅम. ओके, प्लीज टेल मी दॅट इक्वेशन. आफ्टर 5x सॉल्विंग, प्लस 3. आफ्टर हा सॉल्विंग. येस. हाँ मैम। हा सांगा. 1x हा, एक्स. एक्स प्लस हा, x प्लस 49y 49y मायनस मायनस 3z इक्वल 3z इक्वल टू टू 14. 1 14. 4. हा हा बरोबर येस. आहे. हा, नेक्स्ट 11y मायनस 11. y हा, मायनस z इक्वल टू 3. मायनस z इज इक्वल टू 3. ओके, 3. नेक्स्ट वन. मॅम खालचं 0 आलंय. कुठं कम्प्लीट म्हणजे इक्वेशन 0 हा आलं. खालची रो. झिरो हा आलं. खालची कम्प्लीट रो पूर्ण इक्वेशन 0 आली. म्हणजे दोनच इक्वेशन मिळाले तुम्हाला. हा येस हा इक्वेशन्स दोनच मिळाले. बरं ठीक आहे, मला एक सांगा, याच्यामध्ये रँक ऑफ ए किती आलेला आहे. व्हॉट इज द रँक 2. ऑफ टू ए. आला 2. 2 देन रँक ऑफ अग्युमेंटेड मॅट्रिक्स ए बी. 2 इट इज ऑल्सो 2. 2. नंबर ऑफ अननोन्स 3 3. 3. ठीक आहे. सो हियर वी आर गेटिंग दॅट नेक्स्ट. R is less than n. Is it okay? R is less येस than मॅम. n. मग आता R is less than n आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन कसं मिळेल. Which type of solution we are getting इन्फायनाइट there? सॉल्यूशन इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन्स. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. Here we are getting that infinitely many solutions. Okay. If R is less than n, then we are getting that infinitely many solution. Now we have to find out the values of. Look at this. We have to find out the values of that x, y, z. Okay. So first here, as we have that equations x plus 49y minus 3z is equal to 14. Second equation we have 11y minus z is equal to 3. So here if you are keeping any one value x, y, z, you can consider one parameter. Which parameter you are going to use here? कोणताही पॅरामीटर कन्सिडर करायचं. कोणते पॅरामीटर n कन्सिडर मायनस करायचं. आता कोणतं हे बघा, आता आर किती आहे 2 आहे, एन किती आहे 3 आहे. मग आता इथे पॅरामीटर कसं यूज करणार तुम्ही. एन मायनस आर n मायनस r. पॅरामीटर इक्वल टू व्हॉट वी आर गेटिंग देअर equal to 1. Is it okay? Means here we are going to use another arbitrary value for any one of the variable x, y, z. You can consider any one. आता याच्यामध्ये जर आपण x ची व्हॅल्यू पुट केली किंवा z इज इक्वल टू कन्सिडर केलं, तर त्या ठिकाणी एक पॅरामीटर यूज करा तुम्ही, आयदर एस ऑदर टी. तुम्ही कोणतंही यूज करू शकताय. कोणतं तरी एक पॅरामीटर कन्सिडर करा तिथं याच्यामध्ये. Just I am taking that. Put z is equal to t. What I am writing there, please note down. I am taking parameter t for z. Okay. Put z is equal to t. आता z is equal to t ही व्हॅल्यू मी जर ह्या सेकंड इक्वेशन मध्ये पुट केली, त्याच्यावर व्हॅल्यू ऑफ y मिळेल. आर यू गेटिंग माय पॉइंट. If we are keeping z is equal to t, z is equal to t जर पुट केला आपण, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल. सेकंड इक्वेशन मध्ये पुट करते मी. सो हियर आय एम गेटिंग दॅट 11y minus t is equal to 3.
ओके, देअरफॉर y इज इक्वल टू, हा मायनस टी त्या साईडला गेला तर काय मिळेल तिथं आपल्याला 3 प्लस 3 minus टी प्लस टी डिवायडेड बाय हा 11 y आहे, हा 11 11. चेंज केला इकडे घेतला आपण, सो इट इज 11. ओके, just I am keeping a parameter for z. Z is equal to t. By putting z is equal to t, for second equation we are getting the value of y, and y is equal to, we are getting 3 plus t divided by 11. Similarly, if you are keeping the value of this y and z in first one equation, if you are keeping the value of z and y in first equation, so we are getting the value of x. x ची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. सो x इज इक्वल टू काय मिळेल, पहिल्यांदा आपण ते इक्वेशन हे करूया, थांबा इथं पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूयात आपण इथं. So here I am taking that x आला तिथं, x plus 49. What is the value of y? Please tell me that. 3 plus 3 plus t t divided by divided by 11 11. minus 3 into t is T. equal to 14. 14. 20. Okay, so here we are getting that value of x now. x ची व्हॅल्यू पुट करा. आता x ची व्हॅल्यू काय मिळेल सांगा आता मग ह्याच्यावरनं. Therefore x is equal to 14 plus. ह्या सगळ्या व्हॅल्यूज तिकडे घेऊन जायच्या राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईड वरनं आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो तर काय मिळेल सांगा. 14 तसाच राहिला, मायनस 3 चा तो प्लस 3t Plus होतो. 3t. नेक्स्ट प्लस 49 in bracket, मॅम मायनस 49. sorry, here it will be minus, it is minus 49 in bracket 3t 3 divided plus by 11. 11. 11. Okay, now here we are getting the value of z, y and x. आता हे ऍक्च्युअल व्हॅल्यू कशी आहेत, पॅरामीटर पुट केल्यानंतर आहेत. आता परत या t साठी वगैरे येस माझ्याशी बोलताय कोणी. तोंडावर ऍडमिशन ओपन इन बेस्ट इंजिनिअरिंग. कोण बोलतंय. ओके, प्रत्येकाने आपले आपले थोडेसे ऑडिओ म्यूट करून ठेवा. एव्हरीवन प्लीज डोंट डिस्टर्ब द क्लास. So here, as we have taken z is equal to t, t is a parameter. So by putting z is equal to t in second equation, we are getting the value of y is equal to 3 plus t divided by 11. And after that, to get the value of x, we are keeping z is equal to t and y is equal to 3 plus t divided by 11 in first equation. So we are getting the value of x, which is equal to 14 plus 3t minus 49 in bracket 3 plus t divided by 11. Now, why we are calling it as a infinite many solution? Because if we are keeping the value of t is equal to 1, or you can put that answer value 2, you can consider any one value. So here, if I am taking that value of t is equal to 1, we are getting that value of t is equal to 1. या ठिकाणी तुम्ही t ची कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकता. मी माझ्या कन्व्हिनियन्ससाठी 1 पुट केलं, आणखी कुणी 2 पुट करत असेल, 3 पुट करत असेल, कोणतीही व्हॅल्यू पुट करा, फक्त 0 सोडून. 0 कन्सिडर करू पण मॅम नका. आन्सर मध्ये फरक पडत नाही का. असू दे ना, या ठिकाणी आपण म्हणतोय काय, इन्फायनेटली मेनी सोल्युशन म्हणतोय. लक्षात येतं का, इन्फायनेटली मेनी सोल्युशन म्हणतोय. बरोबर आहे. मग पण प्रत्येकाची व्हॅल्यू म्हणजे पहिली व्हॅल्यू ही z इज इक्वल टू टीच असती. प्रत्येकाची व्हॅल्यू काय असणार आहे, z इज इक्वल टू टी. टी मे बी डिफरंट. म्हणजे टी म्हणजे y ची किंमत जर आपण आपल्या मनानुसार घेतली तर त्याच्यानुसारच ऍडजस्ट होणार ना, x आणि z. हो येस फॉर्म्युल्यात टाकले. येस. इथे काय करायचं बघा, ज्यावेळेस आपण पॅरामीटर चूज करतो त्या ठिकाणी मुद्दा आपण व्हेरिएबल चूज केलेला आहे. मग आता मी का व्हेरिएबल चूज केला, तर हे कन्फ्युजन आपल्याला व्हायला नकोय म्हणून.
मी z इज इक्वल टू टी पुट केला. काही जण z इज इक्वल टू डायरेक्टली 1 पुट करतात किंवा आणखीन दुसरी व्हॅल्यू पुट करतात, मग त्याच्यावर एक्स वाय झेडची व्हॅल्यू घेतात. मग जर असं केलं तर मग प्रत्येकाचं आन्सर वेगळं येतं, बरोबर आहे ना. मग ते कन्फ्युजन आपण टाळण्यासाठी काय करतोय, या ठिकाणी z इज इक्वल टू टी हा व्हेरिएबल पुट करतोय. त्याच्यानंतर त्याच्यावरनं व्हॅल्यू y ची मिळते, त्याच्यावरनं x ची व्हॅल्यू मिळते. z आणि टी y मिळालं, त्याच्यावरनं x मिळाला आपल्याला. मग आता तुम्ही प्रत्येकाने आपली आपली व्हॅल्यू कन्सिडर करायची. z इज इक्वल टू 1 2 3 कोणती पण व्हॅल्यू पुट करू शकताय. सो यू विल गेट दॅट नंबर ऑफ सोल्युशन्स. लक्षात येतं प्रत्येकांच्या? हो मॅम. Yes, लक्षात ma'am. आलं? येस मॅम. Suppose I am taking that t is equal to 1. What we are getting value of z? Z is equal to 1. What we are getting 1. that value of y? 3 plus 1 divided by 11. So it is 4 by 11. What is the value of x? X is equal to काय मिळेल सांगा? 14 plus 3. इथं बघा. 14 plus 3 minus 49 into 4 by 11. या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे इथं काय मिळालं मला आता 17 मायनस 49 इन ब्रॅकेट 4 बाय 11. हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला डिफरंट व्हॅल्यू मिळते. मग सपोज मला वाटतं एक 1 पुट केलं मी टी साठी, आणखीन कुणाला जर पाहिजे असेल त्या टी साठी तुम्ही दुसरी व्हॅल्यू पण पुट करू शकताय. तुम्ही 2 घेऊ शकताय, 3 घेऊ शकताय. म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या कन्व्हिनियन्सनुसार जर व्हॅल्यू पुट केल्या तर यू विल गेट दॅट इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. युनिक सोल्युशन मध्ये कसं होतं, एक्स ची पर्टिक्युलर व्हॅल्यू एकच मिळते, वाय ची पर्टिक्युलर व्हॅल्यू एकच मिळते. पण इन्फायनाइटली मेनी सोल्युशन मध्ये जसा तुम्ही पॅरामीटर कन्सिडर करता त्या पॅरामीटरसाठी एखादा आर्बिट्ररी कॉन्स्टंट कन्सिडर करा आणि त्याच्यावरनं तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन मिळून जातील. हा फरक समजला दोन्ही मधला? मॅम निगेटिव्ह येऊ शकते का येऊ व्हॅल्यू? शकते नाही, येऊ शकते. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीच प्रॉब्लेम नाही. फ्रॅक्शन मध्ये येऊ शकते, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळू शकते, काही प्रॉब्लेम नाही. आता z इज इक्वल टू मायनस टी आला, सॉरी तर z इज इक्वल टू टी आला, पण काही वेळेस y इज इक्वल टू तुम्हाला मायनस मध्ये मिळेल किंवा x इज इक्वल टू मायनस मध्ये मिळेल. नो प्रॉब्लेम. देर इज नो एनी इश्यू ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यू. यू विल गेट दॅट एनी वन व्हॅल्यू फॉर दॅट. ओके मॅम हां, इज इक्वल टू 1 म्हणजे एकच संख्या घ्यायची का? आणि एकच व्हेरिएबल आहे ना. म्हणजे 2 अशी 3 अशी जास्त काढायची नाहीत ना? एकच व्हॅल्यू काढायची. फक्त आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आपल्याला जशी आपण व्हॅल्यू पुट करतो टी साठी, आपण आता ज्यावेळेस आपण सोल्युशन काढतोय, एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो नॉन होमोजिनियसचं, तर त्यावेळेस इथं काय आहे, झेड इज इक्वल टू टी पुट केला आणि टी साठी मी कोणतीतरी एकच व्हॅल्यू घेणार. मग तुम्ही तिथं 1 2 3 मधलं कोणती पण व्हॅल्यू, म्हणजे त्या डिजिट मधलं कोणतं पण एक डिजिट कन्सिडर करू शकताय आणि आपल्या कन्व्हिनियंटने तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. पण ती व्हॅल्यू फक्त एकदाच घ्या. प्रत्येक वेळेस ती सगळ्या व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला. फक्त एकच व्हॅल्यू घेऊ शकता तिथं. ठीक आहे, समजलं प्रत्येकाना? ओके हो मॅम. मॅम. Okay, ma'am. येस. So here I am clearing all drawings. आता आपण बघूयात आपल्या इथली व्हॅल्यू काय बघूयात आपण. आपण सॉल्व्ह केलेलं वेगळं आलेलं आहे. इथं बघा अशी घेतलेली त्यांनी. आता मग ह्या ठिकाणी त्यांनी झेड इज अ पॅरामीटर कन्सिडर केलाय डिरेक्टली, त्याच्यावरून त्यांनी व्हॅल्यू पुट केलेले आहेत. आणि झेड इज इक्वल टू 0 कन्सिडर घेतलाय, झेडची व्हॅल्यू त्यांनी 0 कन्सिडर केली आणि त्याच्यावर तिथं. बट आता इथला तुमच्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यू सेम राहणार नाहीये. तुमच्या व्हॅल्यूज आणि ह्या व्हॅल्यूज थोडाफार डिफरन्स राहणारच आहे. ठीक आहे, जर झेड इज इक्वल टू 0 पुट केला असेल तर तुम्हाला 3 प्लस 0 डिवायडेड बाय 11, 3 बाय 11च मिळालं, बरोबर आहे. मग अशी जे आपण सॉल्व्ह केलं होतं त्याच टाईपचं एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल आहे, फक्त हे दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. आणि आपण जे मेथड यूज केलं होतं त्याच मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, हे सगळ्यांना समजलं का? येस Yes, मॅम. Yes, madam. आता नेक्स्ट एक्झाम्पल लिहा, प्लीज नोट डाउन. सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन्स. Solve the system of equations. Write down. First equation.
Just I'm writing here. Note down, please. 2x minus 3y minus z is equal to 3. Then second equation, x plus 2y minus z is equal to 4. Next equation, five x minus 4y minus 3z is equal to minus 2. Look at that. -5x का मॅम? नाही फक्त 5x आहे. लास्टची व्हॅल्यू काय आहे? -2 आहे ना. मॅम कन्सिस्टन्सी चेक करून सॉल्व्ह करायचंय ना? हा, येस येस. ठीक आहे. First equation, 2x minus 3y minus z is equal to 3, x plus 2y minus z is equal to 4, 5x minus 4y minus 3z is equal to -2. So given non-homogeneous equations are given here. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, हे सिस्टीम ऑफ इक्वेशन ते आहेत आपल्या इथले 3. त्यांना पहिल्यांदा कोणत्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल आपल्याला? मॅट्रिक्स फॉर्म. विच फॉर्म? मॅट्रिक्स फॉर्म. Yes, it is matrix form. Means here we are going to write there AX is equal to B. B. Now first write down the matrix of coefficient. आता या ठिकाणी बघा, मी आता सेकंड इक्वेशन जे आहे तर ते मी आधी लिहिणार, कारण माझं इथं 1 मिळेल मला, त्यामुळे मला ट्रान्सफॉर्मेशन करायला सोपं जाईल. सो आय एम टेकिंग दॅट 1 2 -1. सेकंड इक्वेशन ते फर्स्ट वर घेणार 2 -3 -1, आणि लास्ट इक्वेशन ॲज इट इज फॉर थर्ड रो. सो इट इज 5 -4 -3. त्याच्यानंतर नंबर ऑफ अननोन्स, दॅट इज मॅट्रिक्स X. सो नंबर ऑफ अननोन्स that are X, Y, Z is equal to 4, 3, and here -2. -2. Last one is -2. Apply only row transformations, as we are applying only row transformations. सांगू का ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करताय? नाही, थांबा, सोडवून बघू नये. ओके, नो प्रॉब्लेम. सॉल्व करा, प्रत्येक जण सॉल्व करायचंय बरं प्लीज.
यस फर्स्ट रो तर 2 -3 -1 आहे ना. फर्स्ट रो 2 -3 -1. हा यस मी काय केलं माहिती का, हे जे इक्वेशन्स आहेत मी माझ्या कन्व्हिनियंटनी, आता इथं मी सेकंड जो इक्वेशन आहे ते फर्स्ट ठिकाणी घेतानाच, म्हणजे तुम्ही आता सपोज तुम्ही इथं डायरेक्टली असं घेतलात मग त्यावेळेस इंटरचेंज करा, R21 करा, म्हणजे तुम्हाला हाच मॅट्रिक्स मिळेल परत. ओके मॅम. हे का घेतलं आपण, मला इथं ट्रान्सफॉर्मेशन जे आपण रो ऑपरेशन करणार आहे तर ते इझिली आपल्याला अप्लाय करता येतात म्हणून घेतलेलं आहे. ओके मॅम. So first transformation you can do, that is R3 minus 5R1. Yes. Rank 2. Rank is 2. Rank is 2. Number of unknowns. Just tell me rank of A and rank of augmented matrix AB. 2, ma'am. Both are 2. Please check out that. 3. Please check out. Ma'am, rank of augmented matrix 3 येते. Yes, rank of augmented matrix 3 येते, बरोबर आहे. म्हणजे आता इथे बघा, हा मॅम 3 येते. हा सॉरी 3 येते. look at this. Rank of A we are getting it is 2. Rank of augmented matrix AB it is equal to 3. Number of unknowns are 3. Now tell me what will be the solution. Inconsistent, ma'am. No solution, ma'am. Yes. Inconsistent. We are not getting any solution. That's why here you can say that rank of A is less than rank of augmented matrix AB. Isn't it? Rank of A is less than rank of augmented matrix AB. Therefore, system is inconsistent. And it has no solution. Correct, hai na? Yes, ma'am. Here we can write there it has no solution. कोणती कंडिशन सॅटिस्फाय झाली इथं? Rank of A is less than rank of augmented matrix AB. Therefore, system is inconsistent and it has no solution. No solution. Okay? प्रत्येकाला समजलं? येस आपण तिन्ही टाइपचे एक्झाम्पल घेतले तर पहिलं युनिक सोल्युशनचं घेतलं, सेकंड इन्फायनाइट सोल्युशनचं घेतलं आणि थर्ड वन हे इनकन्सिस्टंट मीन्स नो सोल्युशनचं घेतलं, बरोबर आहे. ओके, राइट ऑन नेक्स्ट वन. Solve the system of equation. Solve the system of equations x plus 2y minus z is equal to 1. Okay. Second equation, x plus y plus 2z, x plus y plus 2z is equal to 9. And third equation, we have 2x plus y minus z is equal to 2. प्रत्येकाला स्क्रीन व्यवस्थित दिसते? Yes, ma'am. Okay. So first equation I have taken as x plus 2y minus z is equal to 1. Second equation we have x plus y plus 2z is equal to 9. And third equation we have 2x plus y minus z is equal to 2. So first of all, we are writing this term as ax is equal to
B. So here I am taking that coefficient matrix with 1, 2, minus 1, 1, 1, 2, third have 2, 1, minus 1. -1. त्याच्यानंतर इथं काय आहे मॅट्रिक्स ऑफ अननोन्स X, Y, Z. x, y, z Z. equal to matrix of constant 1, 9 and 2. Applying only row transformation. Apply only row transformation. R2 minus R1. R3 minus 2R1. R3 minus Now you can apply 2R1. yourself. You can apply. You can consider anyone. First, I am taking that R3 minus twice R1. Okay. So by using that, what we are getting here? First transformation 1, 2, minus 1, 1, 1, 2. Now by using that row transformation R3 minus 2 R1, 2 minus 2, 0, 1 minus 4, 0 minus 3 it is minus 3, and last minus 3 minus 1 plus 2, plus 1 plus 1. whether it is minus 1 ना 1, 1. किती येते इथं आता -1, इथं -1 आहे, इथं -1, -1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि परत तिथं मायनस आहे, तर किती येते इथं Minus minus becomes plus, plus 1 येतं. इट इज 1 ना वन येतं मॅडम. ओके हा, वन येतं. then here we have x, y, z as it is, which is equal to the same transformation we are applying on matrix B. So 1, 9, 2 minus 2. How much? 0 na? 0. 0. Okay. Now what will be the next transformation? R2 R2 minus minus R1. Yes, R2 minus R1. So here first row as it is 1, 2, minus 1. Second 0, 1 minus 2. Minus 1 It is minus 1. 2 minus minus 1. plus 3 Third row 3. +3. 0, minus Plus 3, 1. plus 1. Next x, y, z. संकेत शिंदे समजते का सॉल्व केलेलं? Here it is 9 minus 1, 8 येतं ना इथं 8. 8. आणि हे 0. मॅम रँक किती ते? Rank will be 3. 3 येते 2 इंच. Yes, yes. आता इथं परत ट्रान्सफॉर्मेशन काय केलं तुम्ही सांगा ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन सांगा. R3 minus 3R2 R3 minus 3R2. 3R2. मग आता या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्सचा सर्वेल सांगा. आता इथं 1, 2, minus 1. सेकंड 0, minus 1, 3. हा 0, minus 3 plus 3, 0. आणि शेवटचा एलिमेंट 0. काय मिळेल? Minus Last 8. element. Minus 8. minus 8. X, Y, Z equal to 1, 8 8. आणि इथं काय मिळेल सांगा? R3 Minus minus 16. 3R2 minus minus 6